आईच्या गावात आणि 12च्या भावात किती वेळा मरतोय. आणि 3 वेळा माती खाल्ल्यावर आम्हाला समजलं की हे चॅलेंज आमच्याकडून काही होणार नाही. म्हणून आम्ही रुरूला बोलावलं. रुरू केसाव फुग घेऊन आलेला होता. अख्ख्या एरंगल मध्ये केसाव फुग वाटणार आहे बघा त्यात. आणि 4 नंबर आउटलॉ, तो कधीच लॉ फॉलो करत नाही. आम्ही चौघे भाऊ अख्ख्या एरंगलची घेऊ चप्पल काढ. आम्ही एक इथे सिम टाकला, लुटार टिमिटला लूट करायला पाठवलं आणि आम्ही दोघं गेलो कोचिंग मध्ये अक्वामॅनचं हत्यार उचलायला. हत्यार होतं 3 तुकड्यामध्ये. त्याचं 3 तुकडा आम्हाला भेटलं आणि करणच्या डोळ्यावर आली ती अंधारी. करणला काय दिसत नव्हतं. मीच शेवटी उचलले ते तुकडं. आम्ही हत्याराचं तुकडं घेऊन जस्ट निघतच होतो तेवढ्यात आम्हाला दिसलं तिथं चंपकलाल. त्यांना केला रामराम. इथं स्टेज 2चं लोकेशन दाखवत होतं जॉर्ज पूलमध्ये. आम्ही पटापट गाडी उचलून जॉर्ज पूलकडे निघालो आणि स्टेज 2ला भेटणार होतं ट्रायडंटचं पुढचं टोक. ते माझ्या मित्रांना अगोदरच इथं कलेक्ट करून ठेवलेलं. त्यामुळे बीजामायो त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना दिला स्पेशल ड्रॉप. आणि या ड्रॉपमध्ये कुणाचं खिस्सं भरलं नाही, फक्त दोघांनी लुटमार केली इथं. तेवढ्यात माझ्या मित्रानं मला हत्याराचं टोकदार टोक दिलं आणि मी ती लगेच इथं जोडून घेतलं बघा. आणि माझा मित्र माझ्या एका दुसऱ्या मित्राला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत होता. ट्रायडंटचं पुढचं टोक बसवून आम्ही इथं त्याला रिपेअर केलं आणि इथून म्हणलं आता निघावं. पुढं आलोच तेवढ्यात रोडवर दिसला इथं आम्हाला चाचा. त्याला लगेच इथं प्रसाद देऊन टाकला. गाडीतलं फ्यूल कमी झालं म्हणून इथं गाडी चेंज करायला थांबलेलो. तेवढ्या इथं सलमान खानचा फॅन माझ्या अंगावर गाडी घालायचं झालं आणि माझ्या मित्रानं त्याची लगेच इथे पेटी बनवली बघ. त्या प्लेअरला फिनिश करून निघालेलोच होतो की स्टेज 3ची लोकेशन फार्मला दाखवत होती आणि करण आम्हाला नुसतं रिमाइंडर देत होता की 9 मिनिटे राहिलीत, फक्त 9 मिनिटे. आणि आम्ही टाइम वेस्ट न करता लगेच फार्मला आलो. फार्मला आल्या आल्या आम्हाला त्या हँडलची लोकेशन दिसली. हँडल लगेच उचलून घेतला. हँडल उचलून आम्ही लगेच तो रिपेअर करायला चालू केलं. आणि जसं ही हँडल रिपेअर होईल तशी लोकेशन आमची ही एनिमीजला दिसायला सुरुवात होते. हीच गोष्ट मी माझ्या मित्राला समजवत होतो वारंवार की आपली लोकेशन दिसते तर निघ. माझा मित्र म्हणतोय नाही, काही होत नाही, काही होत नाही. पण त्याला मी सांगतच होतो की तेवढ्यात मागून आमच्यावर गाडीने एक रश केला, जसं काय मी त्याची आयटमच पळवून नेली आहे. तो एनिमी आमच्या मागे एवढ्या रागानं गाडी आमच्या मागे पळवत होता की आम्हाला ठारच मारणार की काय. तेवढ्यात माझ्या मित्राने एका आशिकला गाडीतून खाली पाडला. जसा त्या आशिकला खाली पाडला गाडीतून माझ्या मित्राची झाली तलकी. लगेच बोलत होता जाऊ फिनिश करू. म्हणलं नको, आपण इथनं कल्टी मारू, नाहीतर आपलं पण भूत होईल इथंच. करण आणि रुरू तिथेच मागे होते. त्या दोघांनी लगेच तिथं फोडकाम चालू करून त्या प्लेअरांना लगेच तिथं सुजवून टाकलं. आणि माझ्या मित्रानं एक पापलेट मस्ता स्वस्तात मस्त कुठून तरी उचलून घेऊन आला. माझ्या मित्रानं इथं अगोदर एक प्लेअर नॉक करून ठेवलेला होता. त्याला लगेच इथं पटापट येऊन याला इथं लगेच मुक्ती देऊन टाकली आणि त्याची पेटी लुटली इथं आम्ही. आणि तेवढ्यात स्टेज 4 हे लगेच सुरू झालं. त्याची लोकेशन दाखवत होतं रोजॉकला. आम्ही पापलेटची दिशा लगेच रोजॉकच्या साईडला वळवली. रोजॉकमध्ये आल्यावर आम्ही रोजॉक क्लिअर आहे का नाही हे चेक करायसाठी इकडे तिकडे उडत होतो, नाहीतर एखादा चोरासारखा कॅम्पर बसायचा आणि आमच्यावर घात करायचा. लगेच चेक करून आम्ही इथं फिल्डिंग सेट करायसाठी डबल स्टोरीमध्ये येऊन आम्ही फिल्डिंग सेट करत बसलो होतो. आणि जसं स्टेज 4चं मिशन कंप्लीट करायचा टाइम जसा जवळ येत होता तसं माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. आणि लगेच मी माझ्या मित्रांना तिथं स्मोक बनवायला लावलं आणि लगेच मी तिथं धुक्यामध्ये घुसलो आत. आणि तेवढ्या तिथं रुरू आला. रुरू मला शिकवत होता की हातोडा कसा मारायचा. त्याला म्हणलं तू मला शिकवू नको, निघित न पाहिला तू. आणि तेवढ्यात धुकं हळूहळू गायब व्हायला लागलं. तेवढ्यात मी माझ्या मित्रांना पुन्हा एकदा तिथं स्मोक करायला सांगितला. आणि आमचं इथं नशीब चांगलं होतं, कारण इथं आम्ही मिशन कंप्लीट करत होतो पण अजून इथं एक सुद्धा टीम आलेली नव्हती. पण मला इथं खूप भीती वाटत होती. इकडून पडते का तिकडून पडते, कुठून तरी प्लेअर आला आणि आम्हाला मारू शकत होता. ओपन होतं एकदम ही. आणि लास्ट स्टेज कंप्लीट व्हायला फक्त 10 सेकंद राहिलेलं आणि इथं तेवढ्यात एक स्क्वॉड आलं. पण त्याचा काही सुद्धा उपयोग झाला नाही, कारण आम्ही त्यांच्या नाकावर हे स्टेज कंप्लीट केलं. आणि पुढं तुम्हाला माहितीच आहे पुढं काय होणार आहे. अख्ख्या लॉबीचा वध झाला.
आणि आम्ही एवढी मेहनत घेतली, 7 चिकन काढले, 8व्या मॅच मध्ये 4 टास्क कंप्लीट केले आणि आम्हाला भेटलं काय 30 डेजची एक लॉबी आणि एक सस्ता टायटल। आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए। 5000 लौटे दिख जाना चाहिए। ये 4000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ, पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा। ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। लाइक ठोकी दबा के।